ॲज मॅम सेड की का बरं हा ब्रँड निवडला? तर जर आपण किती डेली बेसिसवर बिझनेस करतोय किंवा किती लोकांना डेली बेसिसवर सर्व्ह करतोय? डेली बेसिसवरती ॲक्च्युअली 200 लोकांना जवळपास आपण सर्व्ह करतो. तर आपण हे डे टू डे लाईफमध्ये कसं मॅनेज करतोय? एक शेड्यूल बनवलं आहे. सकाळी व्हेजिटेबल्स पूर्ण अरेंज करणे, त्याच्यानंतर स्टोअर अरेंज करणे, त्याच्यानंतर सर्व्हिंगसाठी आपण जी काही अरेंजमेंट केलेली आहे ती पूर्ण नीट अँड क्लीन आहे, हायजीन आहे, ते सगळं बघते आणि त्याच्यानंतर सगळं कस्टमरशी रिलेशन्स. बाकी पावभाजीमध्ये आणि आपल्या पावभाजीमध्ये काय डिफरन्स आहे? सर की लोकं आपल्याकडे एवढी गर्दी करतायत किंवा एवढं प्रेम आपल्याला भेटत आहे. ॲक्च्युली अन्न कुठलं खराब नसतं, पण त्याच्यामध्ये कसं आहे की एक क्वालिटी जे काही लोकं जे सबस्टँडर्ड इन्ग्रेडियंट्स यूज करतात. तर आपलं इथे कसं आहे की हे फ्रँचायझी असल्यामुळे यांचं एक सेट आहे, एक फॉर्म्युला आहे की त्याच्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीने सगळे इन्ग्रेडियंट यूज करायचे आणि टोटली फ्रेश इन्ग्रेडियंट्स आपण यूज करतो. इवन पाव पण फ्रेश नागपूरवरनं डेली मागवतो. मसालेज हँडमेड मसाले आहेत त्यांचे, ते मसाले त्याच्यामध्ये यूज करतो आणि त्याच्यापासून जेव्हा भाजी बनते तेव्हा त्या भाजीची टेस्ट काहीतरी वेगळीच असते आणि तेच कस्टमरकडनं आम्हाला फीडबॅक पण मिळतो.